मित्रांनो नमस्कार। आजचा व्हिडिओ थोडासा आपण ट्रॅफिकमध्ये गाडी कशी चालवली पाहिजे याच्याबद्दल बोलणारा व्हिडिओ आहे। तर या ठिकाणी पाहू शकता इथं एक सर्कल आहे, साधू वासवानी सर्कल। तर त्या सर्कलला जर गाड्या जास्त झाल्या तर ट्रॅफिक होतं। जर ट्रॅफिक झालं तर मग काय केलं पाहिजे, थोडंसं मी थांबलो, पाठीमागं वॉच केलं की पूर्ण जागा कुठं कुठं कसं ब्लॉक होणार आहे। आणि त्याच्यानंतर मी ह्या PMTच्या पुढं बरोबर, जर ह्या PMTला जर पुढं जाण्यासाठी जागा दिली असती तर मी इथं डेफिनेटली अडकलो असतो। हे पहा, या भाऊंनी थोडीशी पुश करून गाडी काढली, पण लेफ्ट साईडनी काढली, त्याच्यामुळे ते पुढं जात आहेत। तर अशा प्रकारे थोडंसं सर्कलवरती मोकळ्या गाड्या बाहेरून थोडंसं काढून घेण्याचा प्रयत्न करायचा। एकदम सर्कलच्या जवळ नाही कधीच जायचं, जर सर्कलच्या जवळ गेलात तर तुम्ही अडकले जाता। आता राहिला विषय इथं मित्रांनो, हे बघा, हे व्हाईट कलरची पट्टी। आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, या व्हाईट कलरच्या ज्या पट्ट्या आहेत, जिथं जिथं गरज आहे तिथं प्रशासनानं या पट्ट्यांकडं लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना रिन्यूअल केलं पाहिजे कंटिन्यू। जे त्याचा अंदूक झाले असतील तर त्यांचं परत काम केलं पाहिजे, त्यांची रंगरंगोटी केली पाहिजे। तर त्याच्यामुळंच आता हे जे कारण काय आहे माहिती आहे का, ट्रॅफिकचं सगळ्यात मोठं कारण तेच आहे। आता गाड्या राईट साईडला काही जातात, ते पट्टी जर क्लिअर नसेल तर लोक असे राईट साईडला येतात। आता इथं क्लिअर पट्टी, तर थोडं राईट पाहू शकता, राईटला सर्वजण त्या साईडलाच थांबलेत, अलीकडे आलं नाही आहे। आणि इथं पाहू शकता, ही जर अशा पांढऱ्या कलरची जर पट्टी व्यवस्थित असेल तर आपण या साईडला कधीही येऊ नका। या साईडला आलात की समोरून येणाऱ्या गाड्यांची स्पीड कमी होते, आणि समोरून येणाऱ्या गाड्यांची स्पीड कमी झाली की ऑटोमॅटिक त्या चौकामध्ये, त्या रोडवरती ट्रॅफिक व्हायला चालू होतं आणि मग नंतर आपल्याला त्रास व्हायला चालू होतो। तर या गोष्टींचं भान ठेवायचं। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या टू व्हीलरवाले, आता हे जे पाहू शकता सर्वजण आलेले आहेत, तर हे टू व्हीलरवाल्यांनी एक लक्ष दिलं पाहिजे की आपण राईट साईडच्या लेनमध्ये नाही गेलं पाहिजे। आपण जर समजा पार्टिशन लेन जर असेल रोडला, तर त्या रोड किती कमवणार एवढं हे करून रॉंग साईड टाकून, एका दिवसाची कमी एका पावतीत जाईल ना। त्या पार्टिशन लेनच्या राईट साईडला नाही जायचं, आपल्याच साईडमध्ये लेफ्टच्याच लेनमध्ये आपल्याला गाडी चालवायची। आता इथं पाहू शकता टू व्हीलरवाले आपल्या इथले काय करतात की डायरेक्ट समोर येतात, रिक्षावाले आणि टू व्हीलरवाले सगळ्यात जास्त समोर येतात आणि त्या सिच्युएशनमध्ये समोरून येणाऱ्यांना त्रास होतो आणि त्यांची स्पीड कमी होतो। तर या गोष्टी टाळायच्यात मित्रांनो, या गोष्टी कधीही करू नका। हे पहा, आपली परमिट गाडी आहे, लेनच्या बाहेर कशाला काढायची। आता इथं पण पाहू शकता राईट साईडला पूर्ण गाडी घेऊन आलेत, आणि जर अशा ठिकाणी जर समजा समोरच्याचा डॅश लागला तर मात्र नुकसान तुमचंच होणार आहे आणि समोरच्यालाही तुम्हालाच भरून द्यायला लागणार आहे। जर समोरच्याकडूनही जर डॅश झाला तरी देखील या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे, विचार करून गाडी चालवली पाहिजे। आपला असा कोणताही वेळ वाचणार नाही आहे। तुम्ही एक दोन मिनिटं वाचवण्याच्या नादामध्ये एकदम असुरक्षित होता आणि समोरच्याला देखील असुरक्षित करता।